मंडळी, आपली लालपरी सह्याद्रीचा माता चढून पोहोचली आहे महाबळेश्वर येथे. तर आता पसरणी घाट उतरून आलो आहोत कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या वाई शहरामध्ये. वाईला दक्षिण काशी असंही म्हटलं जातं आणि आपण आता आहोत वाई बसस्थानक येथे. तुम्ही पाहू शकता हा परिसर आहे वाई बसस्थानकाचा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या भाग 2च्या प्रवासामध्ये. तर भाग 1 आपण इथे संपवला होता आणि भाग 2 आपण आता इथून सुरू करतोय. तर आता आपण इथून वरती जाणार आहोत. महाबळेश्वर म्हणजे थंड हवेचे ठिकाण म्हणजेच महाबळेश्वर. तर तिथे आपण आता जाणार आहोत. आता आपली लालपरी सज्ज आहे वरती जाण्यासाठी महाबळेश्वरकडे. आणि सुरुवात करूया आपल्या पुढच्या खास अशा प्रवासाला. तर इथली स्ट्रॉबेरी खूप फेमस आहे आणि तुम्हाला आल्यानंतर खूप स्ट्रॉबेरी पाहायला मिळतील. तर मी स्ट्रॉबेरी घेतलेली आहे. जेव्हा कधी तुम्ही या मार्गावरती याल किंवा महाबळेश्वरच्या परिसरामध्ये याल तर इथल्या स्ट्रॉबेरीचा तुम्ही एक वेळेस नक्की आस्वाद घ्या. खरंच एक नंबर चव आहे आणि या परिसरामध्ये तुम्हाला महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरी जास्त प्रमाणात पाहायला मिळतील. तर आपली लालपरी आता पुढे निघते महाबळेश्वरच्या दिशेने. महाबळेश्वरचा थंडगार हवी जी आहे ती आपण आता अनुभवणार आहोत. चला तर मग सुरू करू आपल्या प्रवासाला. तर मंडळी, आपली बस निघते आता पुढे वरती महाबळेश्वरच्या दिशेने. मंडळी, आपली लालपरी सह्याद्रीचा माता चढून पोहोचली आहे महाबळेश्वर येथे. तर माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता हे आहे महाबळेश्वरचं बस स्थानक. असं काही आहे महाबळेश्वरचं बस स्थानक. गणपतीपुळे पासून आपण साधारण 200 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे आणि आपल्याला आता पुण्याला जायला साधारण 3 ते 4 तास लागतील. तर आपली बस आता इथून पुढे पाचगणी वाई मार्गे शिरवळला जाईल आणि शिरवळ मार्गे कात्रज मार्गे पुण्यापर्यंत पोहोचेल. आणि तुम्ही इथला परिसर बघू शकता कसा आहे.
आणि इथल्या वातावरणात एकदम थंडावा आहे. काही वेळापूर्वी उकडत होतं, पण आता असं वाटायला लागलं की थंडी चालू झाली काय. खरंच खूप थंडी आहे इकडे. आणि आपली लालपरी आता निघते पाचगणीच्या दिशेने. मंडळी आपली बस आता निघते पाचगणीच्या दिशेने आणि इथल्या वातावरणामध्ये एक वेगळा थंडावा आहे. खरंच सगळं काही थंडगार आहे इकडे. कितीही आधुनिक एसी गाड्या आल्या तरी आपल्या लालपरीच्या खिडकीतून येणारा हा थंडगार वारा आणि बाहेरचा निसर्ग पाहण्याची जी मजा आहे ती काही वेगळीच आहे. आणि आपली लालपरी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे आणि आपल्या महाराष्ट्राची शान आहे. तर मंडळी आता 2:45 वाजलेले आहेत आणि आपली लालपरी आता पाचगणी बस स्थानकावरती पोहोचलेली आहे. पाचगणी बद्दल सांगायचं तर पाचगणी हे 5 डोंगरांच्या रांगेवरती वसलेलं आहे, त्याच्यामुळे याला पाचगणी असं म्हणतात. आणि आता आपली लालपरी इथून पुढे वाईच्या दिशेने निघत आहे आणि इथून पुढे आपल्याला पसरणी घाट जो आहे तो पाहायला मिळणार आहे.
तर मंडळी आपण आता पसरणी घाट उतरून आलो आहोत कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या वाई शहरामध्ये. वाईला दक्षिण काशी असंही म्हटलं जातं आणि आपण आता आहोत वाई बस स्थानक येथे. तुम्ही पाहू शकता हा परिसर आहे वाई बस स्थानकाचा आणि ही आपली बस. पुणे साधारण 80 ते 90 किलोमीटर राहिलेला आहे आणि आपल्याला अजून साधारणपणे 3 ते 4 तास लागतील आपल्याला पुण्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आपली बस आता इथून शिरवळकडे निघेल आणि शिरवळ मार्गे आपण पुण्याकडे जाऊ. आणि इथला महागणपती आणि ऐतिहासिक वाडे पाहण्यासारखे आहेत. तर मंडळी इथला हा परिसर पाहून तुम्हाला समजलं असेल की आपण आता कुठे आलो आहोत. तर आपण आलो आहोत आता पुण्याच्या कात्रजमध्ये. गणपतीपुळेपासून 6:45 वाजता सुरू झालेला आपला जवळपास 350 किलोमीटरचा प्रवास पुण्याच्या वेशीवर आलेला आहे आणि आता इथून पुढे आपण स्वारगेटला जाऊ. स्वारगेट मधून मग पिंपरी चिंचवडला.
तर मंडळी सायंकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आपली लालपरी आता स्वारगेट मध्ये पोहोचलेली आहे. तुम्ही बघू शकता हा आहे स्वारगेटचा परिसर. पलीकडे बस स्थानक आहे, पण आपली बस आतमध्ये न जाता तिथून पिंपरी चिंचवडला जाणार आहे. आणि ते बघू शकता तुम्ही, ते आहे स्वारगेट मेट्रो स्टेशन आणि PMPL बस स्टॉप पण आहे इथे. PMPL दिसत असेल तुम्हाला. तर गणपतीपुळे मधून आपण सकाळी 7:45 वाजता निघालो होतो आणि आता वाजले आहेत 5:30, म्हणजे जवळजवळ 11:15 तास आपण सलग प्रवास करत आलो आहोत. आणि पिंपरी चिंचवडतून साधारण 20 किलोमीटर राहिलेला आहे आणि अर्धा-पाऊण तासामध्ये आपण पिंपरी चिंचवडला पोहोचू. ट्रॅफिक जर नसेल तर आपण लवकर पोहोचू, तर असेल तर वेळ पण लागेल. तर आता आपण पिंपरी चिंचवडला पुढे जाऊयात. तर मंडळी, आजचा आपला दिवस खरोखरच खूप खास होता, कारण आज आपण 4 जिल्हे, शेकडो वळणं, सह्याद्रीचे घाट, कोकणची ती लाल माती, हे सगळं आपण एका दिवसात अनुभवलं. लालपरीचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.